पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नेहा, नेहा, तू आहेस नेहा। आणि आता हा यशवर्धन, तो भी तसाच। आता भी तेच सांगत होता, काकाजीला बिझनेस मधून उठवेन, काकाजीला आयुष्यातून उठवेन, काय काय बोलला। हॅलो, हाँ समीर, अरे मी तुला त्या अनुष्काच्या ऑफिसचा ऍड्रेस पाठवायला सांगितला होता, तू अजून पाठवला नाहीयेस मला। मला एक गोष्ट कळत नाहीये, आता लँड डील झालंय ना, मग तुला परत कशाला जायचंय त्या मेहताच्या ऑफिसकडे? आणि का भेटायचंय तुला त्या अनुष्काला? अरे उद्धट बापाची उद्धट पोरगी असेल ती सुद्धा तीच भाषा बोलेल जी भाषा तिचा बाप बोलतोय। तू ऍड्रेस पाठवणार आहेस की नाही? मला जेन्युइनली अजूनही असं वाटतं, यश तू ह्या भानगडीत पडू नकोस आता। समीर, तू ऍड्रेस पाठवतोस की मी इतर कोणाला तरी सांगू? पाठवतो, तरी सुद्धा मी तुला एक गोष्ट सांगतो यश, डील आता झालंय, ऑक्शन आपण हारलोय हे मान्य कर, ते ऍक्सेप्ट कर आणि मूव्ह ऑन हो। हे बघ, कारण त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये आपल्याकडे आता। ऍड्रेस पाठव समीर प्लीज। ठीक आहे, पाठवतो, काय हवं ते कर। गुड, थँक्यू, बाय। परी, चला उठा बेटा, शाळेला उशीर होतोय, चलो। गुड गर्ल, गेट अप। आज डब्यामध्ये काय माहितीये का? आपली फेवरेट भाजी। बापरे, माझ्या तोंडाला आत्ताच पाणी सुटलंय। आणि आज आपला स्पोर्ट्स पिरियड पण आहे आणि ड्रॉइंग पिरियड पण आहे। वाह, दोन फेवरेट पिरियड एकाच दिवशी, धमाल। चला चला चिऊ ताई, चारीकडे उजाडले, डोळे का बरं मिटले, अजूनही अजूनही। बापरे, अंग गरम का लागते तुला? अच्छा, ताप आलाय तुला? ताप कसा काय आला तुला आणि मला कळलंही नाही? God, how irresponsible of me. I'm sorry बेटा, माझं खरंच दुर्लक्ष होतंय तुझ्याकडे। परी, ए परी, हॅलो डॉक्टर, हाँ मी यशवर्धन बोलतोय। तुम्ही प्लीज लवकरात लवकर घरी याल का? परीला थोडा ताप आलाय हो। ओके ओके, थँक्यू। परी, असा कसा ताप आला तुला बच्चा? मी कसं लक्ष नाही दिलं तुझ्याकडे? आय एम सॉरी बेटा, आय एम रिअली सॉरी। काय रे यश, परीच्या डान्सकडे तुझं लक्ष नव्हतं ना? हल्ली फ्रेंडही माझ्याशी नीटचं बोलत नाही, अशी तुझी तक्रार ती सुनबाईकडे करत होती। डॉक्टर येतील हा? नाही, तू पूर्णपणे परीच्या तब्येतीकडे लक्ष दे, मी ऑफिस मधलं सगळं बघतो। सगळे आजच्या अपॉइंटमेंट्स, मीटिंग जे काय असेल ते मी बघतो, तू परीकडे लक्ष दे। ओके, चल बाय। तुला काही लागलं तर मला कळव। हाँ बाय।
ए प्लीज एक काम करशील, काय? या कपड्यांच्या घड्या करून ठेवशील? हो करते ना. अगं एक मिनिट, एक काय तू काय कर 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 जा जा. अरे कर म्हणजे तू काय कपडे बाहेर धुवायला नेले होतेस? मग आता काय करणार आहे? तुझ्या या घरात नाही तर आय मीन आपल्या या घरात वॉशिंग मशीन नाहीये आणि मला ना हाताने कपडे नाही धुता येत, मला मशीनची सवय आहे. म्हणून मग गुड्डीला रिक्वेस्ट केली. पण मी तिच्याकडनं काही फुकट करून घेतलेलं नाहीये, विचार तू तिला. बदल्यात पिझ्झाची पार्टी ठरली आहे. अगं हिला रोज पिझ्झा पार्टी दिलीस त्याच्यापेक्षा वॉशिंग मशीन परवडेल आपल्याला, आपण विकत घेऊ ना. अरे नको, मशीन कशाला तेवढ्यासाठी विकत घ्यायला पाहिजे? अगं मग मी इथे कायमची राहणार आहे का? थोड्या दिवसांचा आता प्रश्न आहे. बरोबर आहे, पण म्हणून असं बाहेरच्या लोकांना कपडे धुवायला घडी घालायला कसं काय बरोबर नाही वाटत ना. मग आता काय करणार? तुझी शेफाली जर धड असती तर तिलाच सांगितले असते कपडे धुवून द्यायला. तिला काही सांगायचं म्हणजे मलाच धडकी भरते बाई. उगाच एकाचं दोन होऊन बसायचं. त्या दिवशी तिला भाजी काय करायला सांगितली ती त्यानंतर आलीच नाहीये घरी. मुळात आत्ता हा विषय आहे का ताई? आत्ता हो हाच विषय आहे. हे बघ काय ना समीर, बाईला ना किमान घरातली 4 कामं तरी करायला यायला हवी. हे बघ तुला आंधळेपणानेच लग्न करायचंय ना, मग ही गुड्डी काय वाईट आहे? अरे काय काम झालंय माझं, मी येते. हा बाय बाय. अगं काय बोलतेस ताई तू? हे गुड्डी हे बघ चांगली मुलगी आहे ती. बरं सांगितलेली सगळी कामं अगदी बिनचूक करते. इथल्या एरियात पण ती सगळ्यांना माहिती आहे आणि तिला पण सगळे माहिती आहेत. म्हणजे उद्या कधी मी आलेस तर सोपं जाईल ना हे सगळं. ताई मला काही सुचतच नाहीये, काय बोलतेस तू हे? अगं ती किती लहान आहे माझ्यापेक्षा. कशी आणि लग्न होण्यासाठी काय म्हणजे फक्त मुलगा मुलगी एवढंच पाहिजे का? काही मॅच असायला हवं की नको? एक्झॅक्टली. शेफालीच्या बाबतीतही मी हेच म्हणतेय, काहीतरी मॅच असायला हवं ना. शेफालीच्या बाबतीत सुरुवातीलाही मला असंच वाटलं की ही माझ्यासाठी परफेक्ट नाहीये. मला वाटलं होतं, पण हळूहळू तिने तिच्या वागण्यातून आणि मुख्य म्हणजे तिच्या स्वभावातून माझं मन जिंकलं. माझा विश्वास आहे, तू थोडा वेळ दे ना शेफालीला. आधीच गैरसमज करतेस. थोडा वेळ दे, ती तुझंही मन जिंकेल आणि तू स्वतः आमच्या लग्नाला परवानगी देशील. काहीतरी बोलतेस गुड्डी. बरं चल निघतो मी ताई, सगळं घेतलंय, मला ऑफिसला जायचं, उशीर होतोय. बाय. यांना ब्लाऊज शिवून वेळेत घरपोच पोचवा, पण वेळेत पैसे द्यायला नको. रेवती जरा पाणी घेऊन ये ग. काय ग? अगं पाणी मागतेय ना. आणि हे काय? हे बॅगेत काय भरतीयस तू? मी आठवडाभर चौधरींच्या पॅलेसमध्ये राहायला चालली. पॅलेसवर? का? काम आहे ग. कसलं काम आहे ग बाई? सांगणारच की नाही आता? तू ही अशी कटकट करतेस ना, म्हणून मी तुला काही सांगत. हो का? तू कुठेही जायचं नाहीयेस. तू आधी शांत हो. हा अगं सिम्मी मॅम ना माझी गरज आहे. त्या माझ्यासाठी खूप काही करतायत. त्या ना माझ्या डान्स अकॅडमीसाठी मला जागाही मिळवून देणार आहेत. पण त्या एवढं तुझ्यासाठी का करतायत? हे बघ मला हे सगळं एवढं साधं सरळ वाटत नाहीये. आधीपासूनच मला संशय येत होता. आधी मिक्सर, मग इन्व्हर्टर आणि आता ही डान्ससाठी जागा. हे बघ तू कुठेही जायचं नाहीयेस. तुला ना माझं काही चांगलं झालेलं बघवतच नाही. अगं या चांगल्याच्या नादात वाटोळ झालेलं नकोय मला. वाटोळ वाटोळ तू करतेस माझं. मी जाणार. काय? मी वाटोळ करते तुझं? मी? थांब. तुला जायचंय ना? जा जा, पण ते आधी मला पेटवून जा. आई थांब. आई 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 सोड, सोड मला, तू सोड. आई आई हे खाली ठेव. आई खाली ठेव.
पप्पा मला ते ही का फोन करते आता? तुझ्यापेक्षा ह्या म्हाताऱ्याशी बोलणं आता मला जास्त महत्वाचं आहे. पप्पा नेहा होती तर परी किती हसतमुख राहायची ना. आणि आपलं हे घर सुद्धा असं भरलेलं असायचं. ती गेली आणि सगळं चित्रच पालटलं. आई विना पोराची काय अवस्था होते ना पप्पा. बेअक्कल. फोन कट करते याचा अर्थ कळत नाही का हिला? युजलेस. एक्सक्यूज मी. हॅलो. हॅलो सिमी मॅम, मला पॅलेसवर राहायला यायला नाही जमणार. राहायला काय, मला काहीच करायला नाही जमणार. तू काय बोलतेस? तुला कळतंय? हा, इकडे परी आजत. झालं तुझ्या मनासारखं? खुश आता? माझा फोन हिने कट कसा काय केला? हाऊ डेअर शी. स्विच ऑफ. ही दीड दमडीची मुलगी माझा फोन कट करायची हिम्मतच कशी करते? हाऊ डेअर शी. See, Mr. Shah, this project is really important for Mehta's as well. Yes, I really don't want to take any kind of risk. Huh? Okay, thank you. Yeah. Yes, yes. See you tomorrow. हितेश भाई, तुम्हाला काय वाटतं या क्लायंट बद्दल? हितेश भाई. नाही ते फाईल चेक केली मी. ते बरोबर आहे सगळं. ते करेक्ट आहे एकदम. मला काय वाटतंय आपण थोडा आराम केला पाहिजे. नाही हनुमान. हा, હું જાગું છું एकदम. हा, एकदम ચોક્કસ जागू. आणि इनफॅक्ट हे एवढं काम पडलंय ना, एवढं काम खतम केल्याशिवाय मला झोप येणं शक्यच नाही. इम्पॉसिबल. ठीक आहे, मग तू कंटिन्यू कर, मी आलेच. रिअली? झोप म्हणत पण नाही. ओ मारो पती. ते अनुबेन, मी ते बिल चेक करत होतो. ते કિંજલ છે. अच्छा, मैं હા મારા પતિ કેટલા કામ કરે છે. रितेश, किंजल શું કરે છે? तुझ्या कामाला नजर ना लागू म्हणून काला टीका लावतीये. अय्या, इथं नजर लागली, ऑलरेडी लागली इथं. ते काकाने ना मला त्या अनुबेनचा नोकर करून ठेवलाय. नोकर. हे बघितलं ना, फाईल ना कचरा सगळा वाचायचा असेल ना तरी तेच. आणि कुठला डिसिजन घ्यायचा असेल, मीटिंग करायची असेल, डील करायची असेल, तेव्हा मात्र अनुबेन. कोणी ऐकेल? अरे कोण ऐकत नाही. आणि ऐकलं तरी मी घाबरत नाही त्याला. रितेश मेहता असून आला ना फरक पडत.
ते यश चौधरीचा काय उपयोगच नाही. त्याला इन्स्टिगेट करण्याचा एवढा प्रयत्न केला, मला वाटलं त्याला राग येईल आणि मग तो इगो मध्ये येऊन अनुच्या प्रत्येक कामामध्ये रोडा घालेल. तर नाम नो चौधरीचे, नाम नो, काय करतच नाही. म्हणजे तू काहीच बोलला नाही? काय नाही. मला वाटतं तुम्ही जे केलं ना ते कमी पडलं असेल. अरे હું रितेश मेहता છું. त्या यशवर्धन चौधरीचा नंबर आहे का? यश चौधरीचा नंबर तुला कशाला पाहिजे? केम? अनुदी, अनुदी, रितेश. अरे किंचू, शो करायची तू? हा, तुला यश चौधरीचा नंबर हवा होता. ते अनुबेनच्या रूम मध्ये काय? अरे अनुबेनना फोन, अनुबेनच्या फोन मध्ये काय करते? आणि जर इथून काकाजीने बघितलं तर मारेल दे. रितेश, तुला सक्सेस हवाय ना तर मग दे नंबर पटकन. रितेश नंबर दे. 9867444400. हेलो, ए यशवर्धन चौधरी भाई, અમે તમને જીતવા નહીં દઈએ. તું હજી અમને ઓળખતા નથી. હું 100 કિલો ઢોકળા પણ બનવું છે. તને શું કરે છે તું? कोणाचा फोन होता? कोण बोलवत होतं तसं गुजरातीमध्ये? पण माझं नाव बरोबर घेतलं म्हणजे कोणी ओळखीचं होतं का? फोन करून बघतो कोण होता. શું करायचं? हा, त्याच्याशी गुजरातीत बोलते, काय कळणार आहे काय त्याला? आणि काय गरज काय त्याला फोन करून बोलायची? हा, फोन नंबर डिलीट कर, नंबर डिलीट कर. चुप चुप. रितेश, આ તમને મદદ કરું છું. अरे जरूरत નથી. अरे मारी करेज स्किन चल न चल. अनुबेन ने बघितलं तर अनुबेन. હા પપ્પા, मी तेच बघायला. अनुबेन आली. अरे रितेश, अय्या શું કરે છે તું? अय्या ते फाईल दाखवायची होती ना अनुबेनला, नवीन क्लायंटची. म्हणून काय शोधत नाही मी बघतो होते. फोन वाजतोय ना माझा. दाखवतो ना फाईल. अनुबेन, हो, अगं एक क्लायंट, अनु. हेलो, हेलो, हेलो. हाय, एम आय ऑडिबल? हॅलो, मला फोन आला होता आता या नंबरवरनं. कोणाचा नंबर आहे?